लाडकी बहीण योजनेमुळे आता हे संकट. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक 2 महिन्यांवर आली असल्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सध्या राज्यातील जवळपास सर्वच नेत्यांचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून आढावा बैठका, सभा, मेळावे, उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघांचा आढावा असं सर्व काम सध्या सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या दौऱ्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. राज्यातील महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने टीका टिप्पणी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही योजना निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आणली असल्याची टीका होत आहे. तर या टीकेला सत्ताधारी नेत्यांकडूनही जशास तसं उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं. तर दुसरीकडे मात्र या योजनेला महिलांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीसाठी संकट ओढवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांमध्ये धास्ती बसली असून या योजनेमुळे महिलांची मते आम्हाला मिळतात की नाही अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात निवडून दिल्यास या योजनेचे पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन दिल्याने महाविकास आघाडीचे संकट वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडीत भीती बसली आहे, कारण लाडकी बहीण योजना आमच्या प्रत्येक बहिणीच्या मनात घर करून बसली असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिया सुळे यांनी योजनेचा पहिला हप्ता बँकेत जमा झाला आहे. तो सर्व बहिणींनी लवकर काढून घ्यावा, नाहीतर भाजपचा एक नेता म्हणाला आहे की पैसे परत घेतले जातील असं म्हणत या योजनेवरून सरकारवर टीका केली होती. मात्र या योजनेचा फायदा महायुतीला किती फायदेशीर ठरतो हे येणाऱ्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. इम्रान सगरी, राजनीती न्यूज, सोलापूर.